आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, विनंती सांगावी सकळाशी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठासी रंग बोलावितो. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सैत झाला गुप्त तू का. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, बोलवितो श्रीरंग वैकुंठासी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कन्नरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, कथेच विस्तारो, त्याच्या कृपादाने कथेच विस्तारो. दुसरे चरण संतांचिया, रे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्या कृपादाने कथेचा विस्तार. प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुनंद स्मरण करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू विस्तारू विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, दयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराजः. वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सेवक झालो, सेवक झालो, सेविलागी सेवक झालो, सेविलागी सेवक. तुमच्या चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, हरी तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, निज चरणा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा अभिरू. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, विनंती सांगावी सकळाशी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, बोलवितो श्रीरंग वैकुंठासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकर्ता म्हणजे निरूपणाकर्ता निवडलेला अभंग. देवमान्य संतमान्य जगमान्य साधू, वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय यांचे धर्मगुरू
भडकलेल्या समाजाचा माथा जगवण्यासाठी गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करून अज्ञान मार्गाला लागलेला समाज ज्ञान मार्गाकडे प्रवृत्त करणारे पंचवेद निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज आम्ही आमच्या जीवनाची सफलता केल्याच्या नंतर या जगाला निरोप देणारा अभंग विठाला विठाला अभंग बोलण्यापूर्वी अल्पमतीनं परिहार द्यायचा म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन षडगुण ऐश्वर्य संपन्न पडणारी परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाद्वारे तसेच मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकाची मायमाऊली अनाथाची मायमाऊली विश्ववंदित ज्ञानोबराच्या कृपा आशीर्वादाने व अष्टादश संतांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नामनिष्ठ नामधारक संत मोतीराम बाबा फळेकर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नामनिष्ठ नामधारक सद्गुरु मारुती बाबा दस्तापूरकर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नामनिष्ठ नामधारक बापूसाहेबजी महाराज ठाकूरबा डेटणेकर या थोर महात्म्याच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं आपलं हे उमरी नावाचं पवित्र गाव आणि या उमरी नावाच्या पवित्र गावामध्ये आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय गोडगळ्याचे गायनाचार्य आपल्या परिसराचं वैभव भजन सम्राट संगीत विशारद संतोषजी महाराज उमरीकर महाराजांच्या या सुंदर गोड अशा ज्ञानदान संस्थेवर वारकरी शिक्षण संस्थेवर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर आणि या महाराजाच्या मंदिरासमोर आजचा हा बीज उत्सव विठाला त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट मृदंगाचार्य ज्यांची पहिली गोड चाल झाली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण भजन सम्राट संगीत विशारद हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज आडनाव निर्वळ सोमनाथ महाराज निर्वट आणि यांनी माग गोड अशी साथ केली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट संगीत विशारद आमचे रखपाजी महाराज पिंपळगावकर दोनही महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत गोड गायनाची साथ आहे मृदंगाची साथ ज्यांची आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक आपल्या परिसराचं वैभव आमच्या हरिभक्तपरायण मृदंग विशारद गजानन महाराज जगमवाडीकर इकडून मृदंग साथीसाठी असणारे आपल्या परिसरातलं जुनं मृदंग क्षेत्रातलं रत्न मुरल्याला लोणचं म्हणाय सुद्धा काय हरकत नाही असे गोड वाजवणारे आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट आमचे सुरेश महाराज मेटे दोनही महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि गायनाची साथ चालू असताना या रामकृष्ण रे विठाल विठाल ज्यांनी महाराज गायन करत असताना चाल म्हणत असताना ज्यांनी मृदंगाची सुंदर गोड साथ केली असे असणारे आमचे संतोष महाराजांचे चिरंजीव अत्यंत वय लहान आहे पण वाजवण्यासाठी अत्यंत तरवेज महाराज अत्यंत गोड तयारी आपल्या परिसरात एक नवयुवत मृदंगवादक म्हणून ज्यांची आता प्रसिद्धी होणार आहे भावी काळामध्ये गोड मृदंगवादक परिसरासाठी भेटलेले आमचे हरिभक्तपरायण काय नाव आपल्या भयाचं सूरज महाराज शिवराज महाराज आमचे संतोष महाराजांचे चिरंजीव त्यांच्यासाठी मी एकदा गोड टाळी वाजवा. आणि सर्व आमच्या संतोष महाराजाच्या संस्थेतले गोड हे विद्यार्थी आणि मला वाटते आमचे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य भागवत महाराज सुक्रे यांच्या बी संस्थेतले गोड विद्यार्थी त्या लेकरासाठी एकदा टाळी वाजवा. आणि महाराज या ठिकाणी आता बघायला गेलं तर माझं वय लहान पडलं अधिकार लहान पडला पण या ठिकाणी महाराज 2 सासा पुढी समोर बसून आहेत. आता सोनाला पदर घेऊन चालावं लागेल घंटाभर असे आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या ज्यांचं जीवन आमच्यासाठी आदरणीय असे आमच्या हरिभक्तपरायण दत्ता महाराज गिरी इळेगावकर बाबाची उपस्थिती आहे. इकडून अशाच आपल्या गावाचं वैभव आमच्या परिसराचं आदराचं स्थान असणारे आमच्या हरिभक्तपरायण उमरीकर बाबा दोनही महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्या ठिकाणी महाराजाची उपस्थिती आहे. आमचे दुसरे महाराज काय नाव बाळू महाराज आहेत आमचे सुरेश महाराज आहेत दोनही महाराजांच्या चरणीवंदन. आणि महाराज या ठिकाणी गोड असं सुंदर नियोजन आहे. आमची साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आपल्या परिसरामध्ये बाबा कीर्तनाचा कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर बरं का हा सांप्रदायिक कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर सगळ्या महाराज लोकांच्या मुखामध्ये अत्यंत गोड ज्यांचं नाव येतं असे आमचे दाजी हरिभक्तपरायण किरण महाराज बाबर गोड सिस्टीम लावतात. महाराज कोणाला काय पाहिजे हे सांगण्याची गरज नाही लगेच जागेवरच्या जागेवर बटणं फिरतात विको बास गेन ट्रबल सगळं त्यांच्या महाराज हातातच आहे कॅम्प्युटरमध्ये आणि दाजीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी दाजीची उपस्थिती आहे. आणि
इथून पुढे कधी बी महाराज जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत तुकोबारायचा बीज उत्सव संतोष महाराज उंबरीकर यांच्या संस्थेवरचं असं नाव टाकलं की कधी बी आपल्याला बघायला भेटल. असे आमच्या हरिभक्तपरायण महाराज सगळ्यांची बघण्याची सेवा करण्यासाठी ज्यांचं गोड चॅनल आहे आपल्या परभणी जिल्ह्यामधलं श्री कीर्तन चॅनल असं नाव आहे महाराज. आमच्या हरिभक्तपरायण नवनाथ महाराज पातरकर भाऊसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसं पाहायला गेलं तर फार मोठं चॅनल आहे महाराज, सजासजी योग लागत नाही त्यांचा, पण माझ्यासारखा बारीक महाराज त्याच्या चॅनलवर पडायला आहे. ही तुकाराम महाराजाची कृपा सगळ्याला विनंती. बाबा एक काम करा, घरी गेल्याच्या नंतर किंवा आता कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता उघडू नका, घरी गेल्याच्या नंतर किंवा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मोबाईल काढा, त्याच्यावर श्री कीर्तन चॅनल असं नाव टाका. ते नाव आलं त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आणि रोज कार्यक्रम बघत जा, आमची एक विनंती. पुन्हा एकदा आमच्या दाजीसाठी जोरदार टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी वंदन. आमच्या उपस्थित मायमावल्या जेवढे काही तन मन धनानं सहकार्य करणारी मंडळी सर्वांच्या चरणी वंदन. आमचे चोपदार महाराज, आणि बघा चोपदार महाराजाची इतकी श्रद्धा, तुकोबारायच्या मंदिरासाठी त्यांनी कलश दिलाय. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मंठा तालुक्यात महाराजांचं गाव आहे आणि चोपदारकीची सेवा करतात महाराज या ठिकाणी. सर्वांच्या चरणी वंदन. माझ्या समवेत आले आमचे मस्के सर आहेत, त्यांच्याही चरणी वंदन. आदी करून आता गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी वंदन करून तासभर बाबा चिंतन सेवा सुरुवात करू. विडाला विडाला निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगातून महाराज बाबा अखंड या समाजाची सेवा करून, गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करून, या समाजाचं धडवल करून, हित करून, या समाजाचा निरोप घेताना एक महाराज निरोप समारंभ किंवा निरोपाचा शेवटचा निरोप म्हणून या समाजाकडे केलेली एक मागणी म्हणजे आजचा अभंग. विडाला विडाला आजचा कार्यक्रम म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाचा बीज उत्सव सोहळा. बघा या वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी विशेष करून सांगितल्या. या वारकरी संप्रदायामध्ये 5 गोष्टी विशेष सांगितल्या. या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला किंमत, या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला किंमत, या वारकरी संप्रदायामध्ये शांतीला किंमत, या वारकरी संप्रदायामध्ये विरक्तीला किंमत आणि या वारकरी संप्रदायामध्ये गुरुनिष्ठेला किंमत. ऐका, शांतीला अपवाद जीवन शांती ब्रह्म नाद बाबाचं महाराज, भक्तीला अपवाद जीवन श्रीमंत श्री आमचे शिरोमणी नामदेवरायाचं जीवन, ज्ञानाला अपवाद जीवन श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजाचं जीवन, विरक्तीला अपवाद जीवन माझ्या तुकोबारायचं आणि गुरुनिष्ठेला जीवन म्हणजे माझ्या शांती आपले निरोप बारायचं. विठाला या लोकांनी जीवन भर महाराज ज्याच्या त्याच्या संदर्भानं आपलं आपलं जीवन जगलं. नाद बाबाकडे बघा तुम्ही बाबा, नाद बाबाच्या अंगामध्ये शांती. बाबा किती शांती, यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवनी मुक्त केला. इतकी शांती, इतकी त्यांती की त्रास देणाराची झाली माती तरी नाद बाबाच्या अंगामध्ये रडत नाही शांती महाराज. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, कधी कधी माणसाला जर त्रास सहन करा वाटत नसला तर फक्त नाद बाबाचं एकदा महाराज चरित्र समोर ठेवा, माणूस त्रास सहन करायला प्रवृत्त होईल. त्रास देणारा कधीपर्यंत देईल महाराज, एक दिवस आपल्या पाया पडल आणि माफी मागल. म्हणून माणसानं कधी बी त्रास सहन करत असताना नाद बाबाचे चरित्र समोर ठेवलं पाहिजे. विडाला विडाला ज्ञानाच्या बाबतीत बघायला गेलं तर ज्ञानोबारायचं जीवन महाराज. आता बघा, हा उन्हाळ्याचा दुष्काळ जरी पडला बाबा तर विहिरीचं पाणी आटल, हा उन्हाळ्याचा दुष्काळ जर पडला तर नदीचं पाणी आटल, या उन्हाळ्याचा दुष्काळ पडला तर गंगेचं पाणी आटल महाराज. या उन्हाळ्याचा दुष्काळ पडला तर नवे नवे एखादा तलाव आटल, पण महाराज उन्हाळ्याचा दुष्काळ जर पडला तर समुद्र आटल का बाबा? नाही ना. मग जगाच्या पाठीवर सगळे ज्ञान संपतील पण ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरी मधलं ज्ञान संपणार नाही. एवढं ज्ञानोबारायचं ज्ञान. विडाला आणि भक्तीच्या बाबतीत बघायला गेलं तर जगाच्या पाठीवर कोणी किती बी भक्ती करील, किती बी भक्ती करील, पण स्वतःच्या हातानं नैवेद्य खाऊ घालण्याची ताकद म्हणजे फक्त बाबा नामदेवरायामध्ये. विडाला शेवटचं जीवन ते म्हणजे विरक्ती म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि गुरुनिष्ठा बघायला गेली तर बाबा निळोबाराय. निळोबारायची किती गुरुनिष्ठा बाबा, जगाचा मालक समोर येऊन उभा राहिला
तरी जगाच्या मालकाला सांगितलं, देवा असशील देव तू तुझ्या घरचा, पण माझ्या पुढे तुला किंमत नाही. मला जर बाबा प्राप्त करून घ्यायचे असतील तर फक्त माझे गुरुच प्राप्त करून घ्यायचे. देवाला वापस लावण्याचा अधिकार म्हणजे निळोबर आहे. देव करावे परते, देव करावे परते, हा, 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 संत पूजावे आरतीला, संत पूजावे आरती, हो संत पूजावे आरती, संत पूजावे आरती, देव करावे परते, देव करावे परते, हा, 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 परते, हा, परते. वा 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 वा, एकदा टाळी वाजवा आमच्या गायक वादक महाराजसाठी. आणि महाराज तुम्ही नवीन आहेत, तुम्हाला विनंती, मोकळ्या मनानं प्रमाण म्हणा, अजिबात टेन्शन घेऊ नका. लागत नसलं तरी मी घेतो, फक्त हाताला याचा अंदाज ठेवा. आपल्या कीर्तन रखमाजी महाराजाला माहिती, मी कोणाला काही बोलत नाही. एक तास बोलत कीर्तन करायचं बाबा, कशाला काय बोलायचं. गाव बदललं की सिस्टीम बदलती, गाव बदललं की वादक बदलतात, गाव बदललं की गायक बदलतात. त्याच्यामुळे मी कोणाला काय बोलत नाही. पहिलं बोलत होतो गुरुजी, का तर मला थोडी सवय होती पहिलं बोलायची. का माझ्या कीर्तनात एकच होतं बाबा, मला गायकाचा स्वर गेलेला जमत नव्हता. स्वर गेला की मी बंद करीत होतो प्रमाणे. एका जागी मी बंद केलं प्रमाणे, मी ओ तुमचा स्वर गेला बंद करा. त्या बाबाला रागाला टाळ टिकविला गेली ना घरी. मला जाय ना काय आपले जावायत का इवायत काय घेऊन देणं. कीर्तन झाल्याच्या नंतर संतोष बाबा 2-4 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि ते मला म्हणले, बाबा तुम्ही त्या महाराजाला का बोलले. मी म्हणलं त्यांचा स्वर गेला होता. ते म्हणले महाराज तुम्ही का बोलले. मी म्हणलं त्यांचा स्वर गेला होता. ते म्हणले महाराज त्याचा स्वर जाऊ द्या, तुमचं पाकिट गेलं. आजचे यजमानच ती होती. तेव्हापासून कोणाला काही म्हणत नाही. आपलं मस्त बाबा मोकळ्या मनानं प्रमाण म्हणायची बरं का. आणि तुम्हाला बी विनंती, मोकळ्या मनानं बसा, फ्रेश, अजिबात टेन्शन घेऊ नका. कसा 1 तास गेला कळू देत नाही. आणि कीर्तनाचं एक तुम्हाला विशेष सांगतो, आज सगळं वातावरण जुळून आले. कीर्तनामध्ये 3 पॉइंट महत्वाचे असतात. पहिला प्राण म्हणजे पक्वाजा, दुसरा प्राण म्हणजे गायक, आणि तिसरा प्राण म्हणजे बसलेल्या माणसाची चेहरी. बरं का, फ्रेश चेहरे राहा. परवा दिवशी एक माणूस असं माझ्या पुढे बसलं, त्याच्याकडे बघून मग अभंग चिसरून गेला. मला काय झालं तुला कुचळ धर तोंड कराय. मला 2 दिवस झालं उपवास आहे. मला नीट तोंड ठेव, उपास धरू नको. पण हा परमार्थाची पहिली पायरी मन करा रे प्रसन्न. आणि सकळ सिद्धीचे कारण परमार्थात यायचं असेल तर पहिलं मन प्रसन्न करावं लागतंय बाबा. मन प्रसन्न केल्याशिवाय देव भेटत नाही. उगा इथं येऊन जांभळ्या आणि हाण होऊ नाही. हा फ्रेश मूड असला पाहिजे आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास राहायचं. कर्ज असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. जे कर्जाच्या कर्ज तेच खरा मर्द समजायचं आणि बिंदास्त मोकळ्या मनानं बसायचं. मागची मंडळी काय कमी जास्त आवाज यायलाय का? यायलाय ना? का येऊ तिकडं? नाही ना? इकडं माय मावल्यांना नाही म्हणाल्यात. हा लक्ष द्या इकडं. बोलल्याला समजत येईल माझं. इथलचा झालं लांबचा काय नाही. इकडं लक्ष द्या. काय सांगू लागलो ते कळत नाही. परवा दिवशी एक जणांना मी म्हणलं, काका आपले शेजारचे सावकार कोमात गेले. ते म्हणले त्याचं काय बाबा, ते मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. कोमात गेले तरी लय अवघड आहे. लक्ष द्या इकडं. काय सांगू लागलो,
सांग म्हणाव तूच. ऐका, साधू महात्म्याचं जीवन जर बघायला गेलं तर जगाच्या पाठीव सार्थकतेला लागलेलं जीवन आहे. या जगाच्या पाठीव दोन प्रकार लोक जगतात, एक निरर्थक जगतात आणि एक सार्थकपणे जगतात. आता निरर्थक जगणं कशाला म्हणायचं आणि सार्थक जगणं कशाला म्हणायचं? ऐका, निरर्थक जगणं म्हणजे ज्या कामासाठी आला ते काम न करता इतर काम करीत बसला त्याचं नाव निरर्थक, आणि ज्या कामासाठी आला तेच काम केलं याचं नाव सार्थक. विडाला विडाला बाबा, ज्या कामासाठी आला तेच काम करायचं. आता इथं सगळे मंडळी तुम्ही इथं आलात, इथं कशासाठी आला? तो कशासाठी बाबा? कीर्तनाला आलात. मग कीर्तनाला आल्याच्या नंतर माणसानं कीर्तन ऐकण्याचंच काम करायचं. हो का? बाकीच्या मंडपामध्ये अडचण नाही, पण हा धर्म मंडप आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला नियम लागतो. बसलेल्या माणसाला नियम लागतो, उभा राहिलेल्या टाळकऱ्याला नियम लागतो, वाजवणाऱ्या पकवाज वादकाला नियम लागतो, उभा राहिलेल्या कीर्तनकाराला सुद्धा नियम लागतो. प्रत्येकाचे तत्व प्रत्येकानं सांभाळले पाहिजेत. ऐका, तुम्ही बसलात माणसं, इथं आल्याच्या नंतर सर्व अंगाची कान करायची. खरं कीर्तन कशाला म्हणतात हे सांगतो. ऐका, इथं आल्याच्या नंतर सर्व अंगाचे कान करायचे. वक्ता काय बोलतो त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आणि मला ते शब्द घेऊन आपल्या जीवनाचं हित साधायचं, हे तुमचं कर्तव्य. उभा राहिलेल्या टाळकऱ्यानं स्वर तालावर नियंत्रण ठेवून कीर्तनकार काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊन महाराज प्रमाण द्यायचे प्रमाणात, आणि तेही योग्य. वाजवणाऱ्या वादकानं आपल्याला काय येतं हे वाजवण्यापेक्षा गायकाला आणि कीर्तनकारला काय लागतं हे वाजवणं वादकाचं कर्तव्य. उभा राहिलेल्या कीर्तनकारानं घेतलेल्या अभंगाच्या शब्दाची सेवा करत ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचे पुरावे, गाथ्यातले पुरावे, संत वाङ्मयाचा आधार घेऊन श्रोत्याचं मन वेधून एक तास भगवंतापर्यंत कसं न्यायचं याचं प्रयत्न करणं म्हणजे कीर्तन. जर असं होत नसल तर त्याला बावळ्याचा बाजार म्हणायचं. विठाला 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 हरी विठ्ठल. ज्या कामासाठी तुम्ही इथं आलात ते काम करणं म्हणजे सार्थक बाबा. मग तुम्हाला आम्हाला बाबा भगवंतानं सुंदर असा मनुष्य देह प्राप्त करून दिला. कशासाठी हो? संसार करण्यासाठी का परमार्थ करण्यासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा वादिकेचा, तोया झाला फाटा वादिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा वादिकेचा, तोया झाला फाटा वादिकेचा. देवानं अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला परमार्थ करण्यासाठी दिले बाबा. परमार्थ न करता जर तुम्ही प्रपंचात गुंतून राहिला तर तुमचं जीवन निरर्थक. विठाला विठाला. मग तुमचं आमचं जीवन जगण्याचा प्रवास म्हणजे निरर्थक आहे, आणि साधू महात्म्याचा जीवन जगण्याचा प्रवास हा सार्थकतेकडे. का तर साधू महात्म्यानं प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं आणि जगाच्या पाठीवर फक्त आपलं हित साधून परमार्थच केला, म्हणून साधू महात्म्याचं जीवन सार्थक. विडाला तुमचं आमचं जीवन का निरर्थक आहे बाबा? तर तुम्ही आम्ही बाबा परमार्थाकडे पाठ फिरवली आणि रात्रंदिवस महाराज तुम्ही आम्ही प्रपंचाची सेवा करत राहिलो. मग जर प्रपंचाची सेवा जर केली तर प्रपंचाची सेवा करण्यासाठी पाठवलं नाहीच तुम्हाला, आणि ज्याच्यासाठी पाठवलं नाही ते जर करीत बसला तर आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही. देवाने एवढं अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला प्रदान करून दिलं. हे बघा, सुंदर हात दिले, सुंदर पाय दिले, सुंदर कान दिले, सुंदर डोळे दिले. प्रत्येक अवयवाचं प्रयोजन देवानं केलं. पाय
पाय कशासाठी दिले? या पायानं कधीतरी भगवंताची तीर्थयात्रा घडली पाहिजे, याच्यासाठी पाय दिले. या हात कशासाठी दिले? या हातानं कधीतरी टाळ वाजला पाहिजे. हे बोट कधीतरी विण्यावर पडलं पाहिजे. या हातानं कधीतरी दान धर्म झालं पाहिजे, याच्यासाठी हात दिले. हे मूक महाराज देवाचं भजन करण्यासाठी दिले. हे डोळे चांगलं बघण्यासाठी दिले. हे कान चांगलं ऐकण्यासाठी दिलं. आणि हे जर न करता इतर गोष्टी जर तुम्ही करत नाही असाल, तरी गेला जन्म वाया. तरी गेला जन्म तरी गेला जन्म संकट तुम्हासी सरगर सरगर सारे विठ्ठला सरगर सरगम संकट तुम्हासी सरगर सरगर सारे विठ्ठला सरगर सरगम संकट तुम्हासी सरगर सरगर सारे विठ्ठला सरगर सरगम टाळी वाजवा एकदा, टाळी. तुम्हाला बोर तर होईना ना? का च्या फिरवायचा एकदा? होय, राहू द्या संतोष महाराज, राहू द्या. ते जाऊ लागले लगेच च्या फिरवायला. परमा पाठीमागं तुम्ही आम्ही जर लागलो तर तुमच्या आमच्या जीवनाचं महाराज काही मूल्य नाही. मग तुम्ही ज्या दिवशी परमार्थ करताल आणि परमार्थ करून भगवंताची प्राप्ती करून घेताल, त्या दिवशी तुमचं जीवन सार्थकतेकडे जाईल. मग साधू महात्म्याच्या जीवनाकडे जर बघायला गेलं तर तुमचं आमचं जीवन महाराज वायाला जायच्या टायमाला आलं. जवळजवळ वाया गेलं तरी माणसानं परमार्थ केला नाही. मग परमार्थ कधी करावा? ज्या वयात करावा त्या वयातच करावा बाबा, कधी बी जमत नाही. वयाची एक आखणी, 1 ते 25 पर्यंत काय ज्ञान प्राप्त करायचं तेवढं माणसानं ज्ञान प्राप्त करायचं. 25 ते 50 वयापर्यंत माणसानं पैसा कमवायचा, ते पण चांगल्या मार्गानं जोडून या धन उत्तम व्यवहारे. 50च्या नंतर उरलेलं आयुष्य म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम, फक्त भगवंताचं भजन करायचं आणि अशा आपला जीवनाचा प्रवास महाराज परिपूर्णतेला न्यायचा. विडाल विडाल. मग साधू महात्म्याचं बाबा कसं झालं? साधू महात्मे हे जन्मता कधी साधू महात्मे नसतात बर का. साधू महात्म्याला जन्म तुमच्या आमच्या सारखाच भेटला बाबा, पण साधू महात्मे कर्तृत्वानं साधू महात्मे झाले आणि तुम्ही आम्ही बाबा कर्तृत्वानं माणसं झालो. विठाला तसं पाहायला गेलं तर तुमच्या आमच्या जन्माचे कारण 3. तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागत असेल तर 3 कारणामुळं, आणि साधू महात्म्याला जर जन्म घ्यायचा असेल तर साधू महात्म्याच्या जन्माची 5 कारण आहेत. अगोदर तुमच्या आमच्या जन्माचे सांगतो आणि नंतर साधू महात्म्याच्या जन्माचे सांगतो. ऐका, इकडे लक्ष द्या बाबा, इकडे लक्ष द्या. जावाई मांडी घाला, इकडे बघा. हा मै पोरगी तुलाच देतो, फक्त घंटाभर माझ्याकडे बघ. फक्त दम काढ, मग लग्न होऊ दे. हो, बारीक 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 लेकर आहेत महाराज. आता हे बारकाले लेकर आहेत तर लई चॅप्टर, याच्या इतकं चॅप्टरच कोणी नाही. परवा दिवशी एका गावात मी कीर्तनला गेलो, मला बाळा हे गायन वासरू कोणाचं आहे रे? ते मला महाराज गाय कोणाची माहित नाही पण वासरू माहिती. मला वासरू कोणाचं आहे? मला गायचंच आहे. आता तेवढं कळू नका मला, कायला काही कळत नाही. एका बाईनं बाबा नाव नाच झाली लई दिवसानं आणि तिचं नाव ठेवलं पप्पी. बरं का, जनाबाई मुक्ताबाई काय नाव ठेवायचं, तिनं नाव ठेवलं पप्पी. बर का, मग झाली पप्पी तर गुणानं बसावती घेऊन निघाली पंढरपूरला. परभणच्या बस स्टँड मध्ये आली, असला चिकार गरडा महाराज. कंडक्टर मला मावशी वरी चढू नका गरदाय. तशीच म्हातारी वरी चढली, खाली उतरली, पुन्हा डबल चढली, मावशी वरी चढू नका गरदाय. मावशी म्हणली कंडक्टर दादा पंढरपूर येऊस तर उभा राहते, नको ताण देऊ. पंढरपूर येऊस तर उभा राहते, फक्त मै पप्पी घे. काय म्हणली? फक्त मै पप्पी घे. नाच जवळ होती ना. ऐका, इकडे लक्ष द्या. हे कसं आहे बाबा, मधात मधात थोडी फवारणी करावं लागते. फवारणी केल्याशिवाय धान टाव करत नाही हो. तुम्ही काही बी करा,
आणि आता फवारणीची लईच अत्यंत गरज झाली, सध्या आता कीड पडायला लागली, त्याच्यामुळे फवारणी केल्याशिवाय पर्याय नाही, मधात फवारणी करावं लागते. इकडे द्या लक्ष, ऐका. साधू महात्म्याला जन्म भेटला. साधू महात्म्याचा जन्म 5 गोष्टीसाठी आणि तुमचा आमचा जन्म 3 गोष्टीसाठी. तुम्हाला आम्हाला जन्माला काय यावं लागतं, तर तुमच्या आमच्या जन्माचं पहिलं कारण माणसाचं कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. दुसरं कारण माणसाचं पाप शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण माणसाची वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. विठाला विठाल एखादा जीव जर जन्माला येत असेल तर त्याचं पहिलं कारण माणसाचं कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेथे भोग आले, केले कर्म झाले तेथे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती उपजले मेले, ऐसे किती उपजले मेले, ऐसे किती केले कर्म झाले तेथे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केलं कर्म झालं त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. वा वा वा. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. महाराज, माणसाचं कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं बाबा. मग ते कोणाचंही कर्म शिल्लक राहू द्या. तुम्हाला मोठ्या माणसाचं उदाहरण सांगतो, ऐका. तुम्हाला सगळ्यांना माहिती महाराज राजा दशरथ राजाचं नेमकं काय चुकलं सगळ्यांना माहिती. महाराज शिर आला तो धावून या काळ आणि विवळला श्रावण बाळे, सगळ्यांना माहिती. पण याच्या अगोदरचं कर्म तुम्हाला सांगतो, ऐका. राजा दशरथ तरुण अवस्थेमध्ये इतकी साधना केली, परमार्थ केला आणि राजा दशरथानं महाराज वरच्या लोकांची प्राप्ती करून घेतली आणि वरी गेल्याच्या नंतर महाराज राजा दशरथानं शांत बसावणं, ते शांत बसले नाहीत बाबा. काय केलं, वरी गेल्याच्या नंतर महाराज फेरफटका मारायला लागले आणि तिथं महाराज एक साधू डोळ्याला पट्टी लावून साधना करत होता. बरं का, राजा दशरथाने विचारलं, हे डोळ्याला पट्टी लावून का साधना करतात? तिथल्या लोकांनी सांगितलं, त्यांना साधनेत डिस्टर्ब करू नका तुम्ही, ते त्यांची साधना करतात. पण माणसाचं कसं आहे, ज्या गोष्टीसाठी जाऊ नको ती गोष्ट आज माणूस तिथं गेल्यानंतर करतोच. एखाद्याला जर सांगितलं हे ते थुंकू नका, लिहिलेलं असलं तरी माणूस त्याच्यावर जाऊन थुंकतो. तसं राजा दशरथाला सांगितलं होतं, तू तिथं जाऊन काही डिस्टर्ब करू नको. मग राजा दशरथाने त्याच्या डोळ्यावरची पट्टी ओढली आणि पट्टी ओढल्याच्या नंतर साधून बघितलं तर राजा दशरथ समोर दिसले. आता माझ्या साधनेत भंग केला म्हणून राजा दशरथाला महाराज क्रोध अनावर झाला आणि राजा दशरथाला महाराज शाप दिला त्या साधून. राजा दशरथ शापापायी महाराज खाली पडत होते. पडत असताना खाली एका जटायू पक्षानं बघितलं, कोणतरी वरून पडतोय. ज्या आरती वरच्या लोकातून खाली पडतोय त्या आरती वरी काय महाराज दिसते, तंबाखू आणि उगा पुड्या खाणारे माणसं जातील का? साधना करणारा माणूस झाला या आरती. महाराज त्या पंख असे पसरले आणि राजा दशरथाला महाराज अलगद पंखावर झेललो. अलगद पंखावर झेलल्याबरोबर महाराज मांडीवर ठेवलं. राजा दशरथ एकदम सावध झाले. बघतात तर आपली मान एका पक्षाच्या मांडीवर दिसते. पक्षाच्या मांडीवर दिसल्याबरोबर पक्षाला हात जोडले सांगितलं, बाळा, अरे मला पुनर्जन्म प्राप्त करून दिलास, माझा जीव तू वाचवलास, माग तू काय मागायचे ते. आता पक्षी म्हणला, राजे, जे मी मागतो ते तुमच्याकडं नाही आणि जे मी तुम्हाला मागल ते माझ्या काही कामाचं नाही. मग एक काम करा, मला सांगा महाराज, तुम्ही मी मागल ते देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त आहेत का? राजा दशरथ म्हणले, काही बी माग, देऊन टाकतो. मग महाराज त्या पक्षानं सांगितलं, तुम्हाला पहिला मुलगा होणार आहे आणि तो पहिला मुलगा मला दान देऊन टाक. राजा दशरथ म्हणले, आणखीन तर काहीच नाही. ते म्हणजे बरोबर कुंडली काढली, पहिला मुलगा झाला की मला दान देऊन टाका. इकडं गेले महाराज, संसार सुखानं सुरू झाला आणि प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. कर्म सांगतोय बरं का, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर महाराज राजा दशरथ बघण्यासाठी निघाले. तितक्यात महाराज असे पंख पसरले आणि उभा राहिला आणि विचारलं, काय हो, कुठं निघाले? मुलगा बघण्यासाठी. कुणाचा? हात जोडले, बाबा तुझाच आहे. मुलगा घेतला आणि प्रभू रामचंद्राला घेऊन तो पक्षी निघाला. बाबा तितक्यात नारद महर्षीची गाठ पडली. नारद महर्षीने विचारलं, म्हणे काय मिळेल, कुठं निघालात? माझा मुलगा आहे म्हणे, घेऊन निघालो. नारद महर्षी हसले आणि म्हणले, पक्षाला कधीपासून पोरं व्हायला लागले?
ते म्हणे हे देव केलेलं दत्तक पोरग मी घेऊन चाललो. नारद महर्षी म्हणले, हे बघ येड्यासारखं करू नको. जे माणसाला लागते ते तुझ्याकडं नाही, आणि जे तुझ्याकडे आहे ते माणसाला लागत नाही. हे दूध पिणारं लेकरू, याला आईच्या दुधाची गरज आहे. आता जर याला घेऊन गेलास तर हे लेकरू मरल, हे लेकरू तिथंच सोड. पण पक्षी काय ऐकायला तयार नाही. पक्षी म्हणे हा दत्तक दिलेला हा मुलगा माझा आहे. नारद महर्षी म्हणले, मला सांग पोरग कशासाठी लागतंय? होय, पोरग कशासाठी लागतंय? पोरं आहेत का नाही कोणाला मंडपात? एकालाही नाही पोरग? सरायलाच आहेत का? मग सांगा ना पोरग कशासाठी लागतंय? असे जड बसू नका. हा, एक पाणी पाजाय, दुसरं प्रॉपर्टीचा वारस, आणि तिसरं म्हणजे आग्नी डागण्यासाठी. तसं सांगितलं. नारद महर्षी म्हणले, नको चिंता करू, बरोबर मी सेटिंग लावतो म्हणले, आणि तुझ्याकडे आणून टाकतो. महाराज कर्म सांगतोय. एका पक्षानं महाराज एका जीवाचा प्राण वाचवला, तर जगाचा मालक ज्यांच्या पोटाला जन्माला शेवटच्या काळात त्यांच्याकडे नव्हता, पण ज्या पक्षानं प्राण वाचवला त्या पक्षाचा सगळा विधी मार्ग जगाच्या मालकानं केला. याला म्हणायचं कर्म. विठाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचं पाप शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. म्हणून जगत असताना महाराज कुणाला भ्या का नाही भ्या, पण जगत असताना दोन लोकांची भीती ठेवली पाहिजे. एक जन्मदात्या बापाला भिलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे पापाला भिलं पाहिजे. काही लोकांना वाटतंय आम्ही केलेले पाप कुणालाच कळत नाहीत, पण हे बघ भल्या माणसा, अख्खं गाव जरी अंधारात असल, अख्खा तालुका अंधारात असल, अख्खा जिल्हा अंधारात असल, सगळे लोक झोपले असल, कुणी जरी तुझ्याकडे बघत नसल, तर विश्वनियता पंढरीश परमात्मा तुझ्याकडे डोळे उघडून बघतोय. म्हणून माणसानं जगाच्या पाठीवर पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. विठाला पाप शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे बाबा वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरी वाजवा. पाप शिल्लक राहिलं, वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, ऐका. एक अत्यंत मोठा राजा होता बाबा. त्यानं काय केलं, जीवनभर साधना केली. आता भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, आता काहीतरी महाराज मोक्ष भेटणार. पण एके दिवशी महाराज पाणी आणण्याच्या ठिकाणी, सरोवराच्या ठिकाणी गेला, आणि महाराज पाणी घेतलं. पण तितक्यात महाराज नजर कडीला गेली तर एक हरणाचं पिल्लू दिसलं. हरणाचं पिल्लू घेऊन महाराज घरी आला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी भजन करत बसला. पण भजन करत 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 त्या हरणाचा इतका लळा लागला बाबा, भजन सुटलं, आणि तो राजा म्हणायला लागला, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. महाराज म्हणित 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 अंतकाळ जवळ आला, आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर महाराज भजन सुटलं, आणि त्याचा प्राण गेला. वासना त्या हरणात शिल्लक राहिली. परिणाम पुन्हा हरणाच्या घरात. भरत राजा हरणी भागेला, कालक घातला वासने, कालक घातला वासने. भरत राजा हरणी भागेला, कालक घातला वासने. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. माणसाचं पाप शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. आणि माणसाची वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. किती गोष्टीमुळं? 3 गोष्टीमुळं. आलं का लक्षात? मागचे काय मला मेळच कळलं ना माणसाचा, कुठं बघायला तर काय तुम्हाला बोर तर होईन ना. तुम्ही म्हणता असाल हे मधात 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 टाळ्या का वाजवायला लावायले. हे टाळीचं एक कारण सांगतो तुम्हाला, ऐका. आता हे उभा राहिलेले माणसं कोणाचे आहेत?
हे उभा राहिलेली माणसं कोणाची आहेत? गाणारी, हे लेकरं, हे आमचे दोन्ही मृदंगाचारी महाराज कोणाचे आहेत? हा, तुमची आमची. मग मला सांगा, आपल्या माणसाचं कौतुक आपण करावं का लोकांनी? आपणच करावं लागतं ना. त्याच्यामुळे मदत मदत टाळ्या वाजवायला लावतो. काय झालं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ऐका. गावाच्या कडीला, वळईच्या कडीला येली कुत्री, बरं का. वळईच्या कडीला येली सुरेश बाबा कुत्री, आणि बाबा तिनं दिले 12 पिले. बाबा दिले 12 पिले. बस झाले का वाढवायचे? का वाढील तर का नाव आपलं का रांद्याचे का नावचं करून द्यायच्या? दिले 12 पिले कुत्रीनं. आणि काय झालं, महाराज वळीच्या कडीला शांत झोपले पिले. आणि तितक्यात माय म्हणली, काय म्हणली माय? बाळाय हो. विठाला विठाला विठ्ठल हरी विठ्ठल. आमचे गुरुवरे भागवत बाबाची बी या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. टाळे वाजवा एकदा. महाराजांचे विद्यार्थी लवकरच आलते, पण महाराजाला अडचण होती. आता डबल सांगतो, ऐका. बाबा आले म्हणून सुरुवातीला आता डबल गिअर टाकतो. एकदा पहिल्या गिअरवर गाडी घेतो, ऐका. वळईच्या कडीला येली कुत्री, आणि तिने किती पिले दिले? 12. पोरे किती दिले? 12. बस झाले ना का वाढवायचे? 12 पिले दिले. माय चरायला निघाली गावात, आणि पिलेला सांगितलं, बाळाय हो, बाहेर निघू नका, बाहेरचं जग लय बेकार आहे. मी येईपर्यंत इथं सावध राहा, इथं नीट बसा, बाहेर निघू नका, बाहेरचं जग लय बेकार आहे. कुत्री गेली गावात चरायला. कुत्रीचे पिले शांत झोपले, आणि माणसाचे पिले जागे झाले. असे माणसाचे गावातले पिले. तिनं काय केलं, किराणा दुकानावरून एक बिस्किटचा पुडा घेतला, बिस्किटचा पुडा, आणि कुटके कुटके टाकीत 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 कुत्रीचे पिले नीट पारापाशी आणले. असे बुगा केले बिस्किट, आणि गोल टाकले, आणि कुत्रीचे पिले झपका लावून खायला लागले. कोणाचे? कुत्रीचे. आणि माणसाचे पिले लांबून टाळ्या वाजवायला लागले, बरं का. कुत्रीचे पिले बिस्किट खाऊ लागले. तितक्यात मोठाल्या गावातल्या खपक्या कुत्रीनं बघितलं. टगे टगे होते ना डॉबरमॅन गावातले, टगे टगे कुत्री, तेनं बघितलं, लांबून बघितलं, आणि ते म्हणले, काल परवा जन्माला आलंय, चौकात बी आलंय, बिस्किट बी खालंय, याचा काय आकारच कळणं. जे गावातले मोठाले टगे कुत्री धावले, रक्त भोंबाळ होस तर कुत्रीचे पिले घोळशिले. पिले क्वाय 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 करीत महाराज वळीच्या कडीला गेले. माय चरून आली, आणि मायनं बघितलं तर महाराज रक्त भंबाळ झाले होते. माय म्हणली, बाळाय हो, तुम्हाला मी म्हणलं होतं बाहेर निघू नका, बाहेरचं जग लय बेकार आहे. बाळाय हो, बाहेर निघू नका, बाहेरचं जग लय बेकार आहे. महाराज पिल्यानं दिलेलं उत्तर एवढं घरी घेऊन जा. एवढं उत्तर जरी घरी घेऊन गेला तर आजचं कीर्तन सफल झालं. ते पिले म्हणले, बाबा माय तू सांगत होतीस बाहेरचं जग लय बेकार आहे, माय तू सांगत होतीस बाहेरचं जग लय बेकार आहे, पण बाहेरचं जग तर लय चांगलंय. बाहेरच्या जगानं तर बिस्किट खाऊ घातले, पण आपलेच गद्दार निघाले, आपल्यानंच रक्त भंबाळ होस्तर घोळशिलं. म्हणून कधी बी झालं तर आपल्या माणसाचं कौतुक आपण करायचं. त्याच्यामुळे मधात मधात टाळी वाजवायची, बाकी काय नाही. तसा मी कीर्तनकार असा आहे, कंबर बांधल्यापासून कंबर सोडेपर्यंत कोणाला टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. तुम्ही आलात हेच मोठे उपकार आहेत. तुम्ही नाही आल्यावर का मंडपाला कीर्तन सांगायचं का? बरेच कीर्तनकार टाळ्या वाजवा, अरे बसलेत बसू दे, उठून जातील म्हणजे बोंबलत बसावं लागेल. काय हात वरी करा, तू जा ना मंडपाच्या वरी. मयात पाठीमागं लागलं होतं एक जण, हात वरी करा, मी 2दा पडलोय. इतकाच हात वरी होतोय. कोणी 10-5 रुपये दिले सुरेश बाबा, लगेच खिच्याकडे जाते. हो तुमचं बरं आहे. बाया तिकडे कुचकुच करायला लागल्या म्हणायत, मॉय मेला वाळला चिडचिड दिसालाय, पण पैसे मागालाय, आम्ही तर आणले नाहीत, मी दागिने घेतो. आजी आजी राजा म्हातारी उठली होती व झुंबर घेऊन. बायाचं लय अवघड आहे महाराज. एकदा मी तिकडे एसटीने कीर्तनाला गेलो त्या नांदेडच्या खाली, आणि उतरलो. त्या माणसाला फोन केला, मी ओ तुमच्या गावाच्या जवळ आलो, कोणतरी न्याला या. ते म्हणे, महाराज फाट्याहून काही बी वाहन भेटतंय, नीट खाली या. बरं का, 2 तास उभा राहिलो, काहीच भेटणं महाराज. तितक्यात जनावराचा बाजार होता. एका टेम्पोमध्ये 10-5 म्हशी भरल्या होत्या. आणि महाराज ते टेम्पोला मी मला हात केला, ओ मला खाली येऊ द्या म्हणलं, गावात कीर्तन आहे. ते म्हणे, महाराज तुला कळते का काय? मिळालं काय झालं? कॅबिनमध्ये बघ म्हणले, जागा नाही. मग कुठं बसतो? मिळालं कुठं तरी बसतो. बस म्हणे दांड्यावरी. वरी बसलो महाराज. बसलो तर म्हशी मागून धोतर बी वडायला लागल्या त्या शिंगानं. बसलो, कस तरी गावजवळ आलं, आणि गावजवळ आल्याच्या नंतर उतरायलो. तितक्यात 10-5 बाया नदीला धुणं धुऊ लागल्या. त्याच्यातली एक बाई म्हणे, माय कोणाच्या म्हशी आल्यात ग? आणि तितक्यात मी खाली उतरलो. त्याच्यातली एक बाई म्हणे, माय म्हशी नाहीत ग, पांढरा शिपीट हाल्या दिसायला. काय करा बायाचं? इकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? सांग म्हणाव, काय सांगायचं?
तुमचा आमचा जन्म 3 कारणामुळे होतो आणि साधूचा जन्म 5 कारणामुळे होतो. कोणते 5 कारणे साधूच्या जन्माचे? वाढावया सुख भक्ती भाव, वाढावया सुख भक्ती भाव, हरी वाढवया सुख भक्ती भाव, वाढवया सुख भक्ती भाव, कुळाचार नाम विठोबाची, हे कुळाचार नाम विठोबाचे, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाची, हे कुळाचार नाम विठोबाचे, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. तुमचा आमचा जन्म 3 कारणामुळं आणि साधूचा जन्म 5 कारणामुळं. महाराज समाजामध्ये सुख वाढावं म्हणून साधूचा जन्म, समाजामध्ये भक्ती वाढावी म्हणून साधूचा जन्म, समाजामध्ये भाव भगवंताबद्दल वाढावा म्हणून साधूचा जन्म, समाजामध्ये धर्माचा प्रचार व्हावा म्हणून साधूचा जन्म आणि भगवंताचं नाव वाढावं म्हणून साधूचा जन्म. विठाला तसं पाहायला गेलं तर साधू महात्म्याला महाराज जन्माला येण्याचं कारणच नाही, पण तुमच्या आमच्या उद्धारासाठी साधू महात्मे जन्माला येतात. मग त्या साधू महात्म्याचा आज बीज उत्सव आहे. जगद्गुरु तुकोबारायचा आणि देवाचा संवाद झाला आणि देवानं सांगितलं, महाराज तुम्हाला खाली जावं लागल, गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करावा लागल आणि या समाजाचा उद्धार करावा लागल. पण महाराज सुरुवातीला नाही म्हणले. का नाही म्हणले? तर या गर्भवासाचं दुःख कोणी सहन करावं, जिथे गेल्याच्या नंतर किती परेशानी. हात जोडले पण देव म्हणले, महाराज तुम्हाला जावं लागल, गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करावा लागल, लोकांचा उद्धार करावा लागल. पण तुकोबाराय म्हणले, देवा तू खाली जरी मला पाठवत असतील तर माझी एक आट आहे, मला 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दे म्हणले. काय? मी खाली जाईल, गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करल, लोकांचा उद्धार करील, पण येताना मला 4 लोकांच्या खांद्यावर बसून यायला परवडायचं नाही, मला नेण्यासाठी तुम्हाला यावं लागल. देवाकडून लिहून घेतलं आणि जगद्गुरु तुकोबारायनं महाराज अवतार घेतला. अवतार घेतल्याच्या नंतर काय महाराज, दिवस रात्र भजन, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. महाराज गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला. समाजाला महाराज हिताचे उपदेश सांगायला लागले, जागोजागी कीर्तन करायला लागले. महाराज सगळा समाज जागृत करायला लागले. आणि महाराज हे सगळा समाज जागृत करत असताना एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराला देवाची आठवण झाली. आणि देवाची आठवण झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायनं देवाला निरोप पाठवण्यासाठी पहिलं पत्र टाकलं महाराज देवाच्या विमानाकडं. त्याचं नाव गरुड महाराज. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, देवी वेळो वेळा तोही, देवी वेळो वेळा तोही, देवी वेळो वेळा तोही, वेळ वेळा तोही, वेगी अनावात हारी, अनावात हारी, अनावात हारी, वेगी अनावात हारी, वेगी अनावात हारी, अनावात हारी, मज दिनाचे उदरी, मज दिनाचे उदरी. देवाची भेट होण्यासाठी पहिली विनंती गरुड महाराजाकडे केली, महाराज आमची देवाची भेट करून द्या. गरुड महाराज म्हणले, मी घेऊन येतो, पण देव वाहनात तर बसले पाहिजेत ना. काय म्हणले? देव बसले तर पाहिजेत ना. तुकाराम महाराज म्हणले, का बसणार? ते सगळा कारभार म्हणले आता सध्या काय आहे म्हणले, आई साहेबाकडे. आणि कसे म्हणले, बायकोचं ऐकल्याशिवाय कोणाच चलत नाही, बायकोची परवानगी घ्यावं लागल. मग तुम्ही माझ्यापेक्षा त्यालाच पत्र पाठवा. दुसरं पत्र पाठविलं बायकोला. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे
नाकारलं महाराज आई साहेबाकडे, आई साहेब आमचा नमस्कार सांगा आणि देवाला आमचा निरोप सांगा. आई साहेबाला मी नाकारलं महाराज. आई साहेबानं का नाकारलं तर बाबा कसं वन्याय बाईला झालं तर मालक लांब पाठवा वाटत नाही बरं का. मग आई साहेब बाजूला सरल्या. आता काय करावं महाराज, मध्यस्थी करण्यासाठी आता शेवटचा पर्याय उरला ते म्हणजे संत महात्मे. मग तुकोबारायनं पत्र लिहिलं आणि ते पत्र संत महात्म्याच्या हातानं पोहोचलं केलं. तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत मनविता कृपावंत करा उपकार करा उपकार हरी साहेबांचा नमस्कार देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार टाळी वाजवा एकदा. संत महात्म्याला पत्र पाठवलं आणि हे कधी बी सांगतोय माणसानं जीवनामध्ये देवाकडे जाणं नाही झालं तर माणसानं नाही गेलं तरी काही हरकत नाही, पण माणसानं संताकडे गेलं पाहिजे महाराज बरं का. एक पर्च देवाकडे नाही गेलं तर काय हरकत नाही. आमचे नेहमी मोठे मोठे गुरुवर्य महाराज सांगतात देवाची भक्ती केली तर एक फळ आणि संताची भक्ती केली तर 2 फळ बरं का. म्हणून महाराज कधी बी महाराज संत महात्म्याकडे गेलं पाहिजे. देवाचं आणि संताचं नातं कसं आहे, आई लेकरासारखं नातं आहे बाबा. कसं आहे आई लेकरासारखे. काय झालं, एका मायमाऊलीनं सुवासीन ठेवल्या 12 सवासनी आणि काय सांगितलं त्या बायाला, निष्ट्या एकट्या जेवायला या, एकीनं सुद्धा लेकरू सोबत घेऊन येऊ नका. पण एका बाईचं लेकरू महागं लागलं आणि जेवायला गेलं आणि जेवायला गेल्याच्या नंतर ती बाई म्हणली सगळ्या जण 12ला 12 सवासनी मधात व्हा पण एकीचं पण लेकरू मधात आलं नाही पाहिजे. आता त्या बाईला जीव वाटल होय बरं का. बाईचा जीव कोणात, लेकरात. बाई म्हणली बाई तुझ्या पाया पडते, मला कुकू लावू नको, तुझी साडी नको, तू हा गजरा नको, काही नको, फक्त माझ्या लेकराला जीव घाल. तसं देवाकडे किती जरी गेलात आणि संताकडे जर तुम्ही नाही गेलात तर देव तुमच्यावर कृपा करीत नाही. विडाला विडाला संत महात्म्याकडे जर तुम्ही गेलात तर संत महात्म्यानं तुमच्याकडे लक्ष टाकलं की देव काय, देवाच्या बापाला तुमचं काम करावं लागतंय. धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत, पंढरीनाथ लढाचा, पंढरीनाथ लढाचा. संत महात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारायनं पत्र पाठवलं आणि ते पत्र देवाजवळ पोहोचलं. देवाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. देवाला महाराज तुकोबारायची आठवण झाली आणि तुकोबारायला नेण्यासाठी देव खाली आले. खाली आल्याच्या नंतर महाराज तो दिवस होता दशमीचा बरं का. दशमीचा दिवस होता. दशमीच्या दिवशी आले आणि तुकोबारायची भेट घेतली आणि सांगितलं चला आता. पण तुकोबाराय म्हणले काय म्हणले, आता दशमी, उद्याच्याला एकादशी आणि बारस. आता 3 दिवस आमच्याकडे कीर्तनाचा कार्यक्रम असतो, कीर्तन सेवा असती, सगळे लोक कीर्तन ऐकायला येतात. आता 3 दिवस काय जायला जमत नाही. 3 दिवस देवाला मुक्कामाला ठेवलं आणि दशमीच्या दिवशी महाराज कीर्तन सुरू केलं आणि कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर कीर्तनात सांगायला लागले आता बस झालं म्हणले तुमच्यामध्ये राहणं, आता आम्हाला वैकुंठाला जायचं. लोक हसू लागले. म्हणजे वैकुंठाला, आणि वैकुंठ कुठं असतो, काय असतो, लोक विचारायला लागले. तुकोबाराय म्हणले तुम्हाला याचं असलं तर चला बाबा, बाकीचे काय प्रश्न विचारू नका. तुकोबारायला लोक हसू लागले. मग तुकोबारायला हसू लागले त्यावेळेस लोकांना तुकोबारायने सांगितलं हे बघा तुमच्यामध्ये आजपर्यंत मी वावरलो, माझ्याकडून काही चुकी झाली असेल, माझ्याकडून काही अपराध झाले असतील, माझ्याकडून काही एखादा शब्द जरी गेला असेल तर मला माफ करा. आता आम्ही आमचं जातो तर आमच्यावर कृपा करा. अभंगाचं पहिलं आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी, आम्ही जातो तुम्ही कृपा
तुकोबाऱ्यासोबत महाराज देवाचा मुक्काम झाला, कीर्तन झालं, सगळं झालं. आणि कीर्तन हे सगळं झाल्याच्या नंतर महाराज आता जाण्याचा टाइम आला. सगळ्या लोकांना विनंती केली, आम्ही जातो, तुम्ही आमच्यावर कृपा राहू द्या म्हणले. तुकोबाराय वैकुंठाला जात असताना महाराज विमानामध्ये बसले आणि तुकोबारायानं प्रवास सुरू केला. आम्ही जातो, तुम्ही सरळ अभंग. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आमासी पावला, विठो आमासी अंतकाळी विठो आभासी पावला, काळे विठो आमासी पुढे सहित झाला गुप्त तोफा, पुढे सहित झाला गुप्त तोका, झाला गुप्त तोका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पुंडलिक वरदे हरी ज्ञान दे तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई, जय देव विठोबार कुमारी, जय देव विठोबार कुमारी, जय देव विठोबार कुमारी. जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैकुंठ गमन झालं तुकोबारायाचं. आणि बघा, संत महात्म्यानं जीवनाचं सार्थक करून टाकलं. मी पहिला पॉइंट सांगितला होता, तुमचं आमचं जीवन निरर्थक आहे आणि साधू महात्म्याचं जीवन सार्थक आहे महाराज. मग जमलेल्या माणसाला जर वाटत असेल आमच्या जीवनाचं आम्हाला सार्थक करून घ्यावं, तर माणसानं जन्माला आल्याच्या नंतर बाबा काय नाही झालं तर 4-5 गोष्टी जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक, आपण गेल्याच्या नंतर बाबा आपल्याला जर वाटत असेल आपलं नाव निघावं, तर आपण पहिली गोष्ट म्हणजे जग जिंकलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर आपलं नाव निघावं असं जर वाटत असेल तर आपण शरीर जिंकलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर आपलं नाव निघावं असं जर वाटत असेल तर आपण काळ जिंकला पाहिजे. आणि आपण गेल्याच्या नंतर आपलं नाव निघावं असं जर वाटत असेल तर आपण बाबा देव जिंकला पाहिजे. जग जिंकणं म्हणजे सोपं आहे का बाबा? जग काय तुमची उमरी का? जग काय तुमची परभणी का? जग काय तुमचा महाराज कुठं एखादा 2-4 गावचा समूह आहे का? जग म्हणजे अख्खं विश्व महाराज. मग जग जिंकलं कसं म्हणायचं? आपण गेल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्या भिंतीवर फोटो लटकले जातील, आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या फोटोची पूजा ज्या दिवशी झाली त्या दिवशी स्वतःनं समजावं की आपण जग जिंकलं बाबा. आज जगद्गुरु तुकोबाला इतके दिवस झाले तरी आज जगद्गुरु तुकोबाचा विजय उत्सव साजरा होतो. याचं कारण जगद्गुरु तुकोबानं जग जिंकलं. विठाला विठाला तुकाराम 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 महाराज नेमकं म्हणायचं कशाला तुम्हाला सांगतो, ऐका. उगत झोपतात त्याला आराम म्हणतात. काय? उगत झोपतात त्याला आराम म्हणतात. फुकटचं खातो त्याला हराम म्हणतात. माणूस मेल्याच्या नंतर हेराम म्हणतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो त्याला आत्माराम म्हणतात. भावाच्या सुखासाठी महाराज सगळा त्याग करून वनवास भोगतो त्याला श्रीराम म्हणतात. आणि वैकुंठातल्या देवाला सुद्धा ज्यांच्या पायाची धूळ चरणावर लावा वाटती त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. मग असं जर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर जग जिंकावं. दुसरी गोष्ट म्हणजे शरीर जिंकावं, नाही तर माणसानं काळ जिंकावा. काळ तर जिंकणं सोपंच नाही. मग सगळ्यात गोष्ट बाबा सोपी, देव जिंकायचा. जीवनभर माणसानं भजन करायचं ना आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं. विठाला विठाला माणसानं बाबा जीवनभर देवाचं भजन केलं पाहिजे. जिथं वेळ भेटल तिथं नामस्मरण केलं पाहिजे. घरी बसलात माय मावल्यानो, स्वयंपाक सुरू केला, इकडे टीव्ही बघण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा भजन केलं पाहिजे. आता आपलं कसं आहे, उंडा तिबीत असताना सगळं लक्ष टीव्ही मध्ये. परवा दिवशी एकदाच्या घरी जेवायला बसलो, एक बाई चपाती घेऊन आली, ताट सोडलं आणि तांब्यातच टाकली. हो, तिच्या नवऱ्याला म्हणलं काय मिळत? ते मला काय ना दाडा दुखायला म्हणून बायको भिजून खाऊ घालायली म्हणला.
लय अवघड आहे महाराज, काय दिवसाला इतकं अवघड होणार आहे, अवघड होणार आहे. एक जणाला बाबा थोडी पोटात गडबड झाली आणि ते गेलं दवाखान्यामध्ये आणि तिथे लिहिलं होतं येते इंग्लिशमधून बोलावं. काय लिहिलं होतं? येते इंग्लिशमधून बोलावं. मग ते गेलं महाराज, बोलावं ना आपलं आपलं सोपं म्हणावं, महाराज हरभरे खाली पोट दुखायले काय सांगावं ना. ते म्हणला डॉक्टर साहेब माझं आउट गोईंग फ्री झालंय म्हणला. काय म्हणला? माझं आउट गोईंग फ्री झालं. आता डॉक्टर त्याच्यापेक्षा शहाणी, डॉक्टर म्हणले बॅलन्स वगैरे टाकून बघा. ते म्हणला बॅलन्स टाकायलो पण कोणची सिस्टीम ॲक्टिवेट झाली मिळत लागणं म्हणला बॅलन्स टिकणं. डॉक्टर साहेब म्हणले नुसतं बॅलन्स टिकणं का? म्हणला बॅलन्स नाही, मधातून रिंगटोन बी वाजायला लागल्या. लय अवघड झालं महाराज मोबाईलमुळे. परवा दिवशी एक जण माणूस मोबाईल खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं. हो बाई मी व्हॉट्सअप बघत होती, तिला वाटलं माझाच नवरा आला का की तांब्या भरून पाणी दिलं. हो दोघं जण महाराज व्हॉट्सअप फेसबुक बघत बसले, तितक्यात ओरिजिनल नवरा आला. ते बी इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या बघत होता. हो ते बी इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या बघू लागला. ते आला म्हणला सॉरी चुकून तुमच्या घरी आलो म्हणला. लय अवघड आहे महाराज, कायला लई लोक येडे झाली. एक जण माणूस महाराज हॉटेलमध्ये गेलं आणि हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर म्हणला ओ सगळ्यात गरम काय? ते म्हणला वडापाव. त्याच्यापेक्षा पुरी भाजी. त्याच्यापेक्षा काहीच नाही म्हणला. ते म्हणला असं ना काय गरम? वेटर आडमुठ होतं, आधीच कदरलं होतं मालकाच्या तापामुळे पगार करीना. वेटर म्हणला येस तो या आणू का 2 प्लेट? हे त्याच्यापेक्षा आडमुठ म्हणला अन्न 2 प्लेट. महाराज घेऊन आलं ते. मग ह्यानं गपची बसावणं, ह्यानं खिशातला ब्रिस्टाल काढला, इष्ट्याला लावला, चेतीला पेटलं, निघून गेलं. लय शहाणे झालेत लोक, काय सांगावं तुम्हाला. काय नाही ऐका, इकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? माणसानं इतर कामं करण्यापेक्षा देवाचं भजन सतत भजन केलं पाहिजे. माय मावल्यांनो उंडा तिंबायला सुरू केलं, रामकृष्ण हरी दाबायला सुरू केलं, सुंदर ते ध्यान लाटायला केलं, देवाचे द्वारी वरी टाकलं, त्रिवेणी संगमी मालकाच्या ताटात नामसंकीर्तन. मालक हात धुऊ लागले, सत्यगुरुराय कृपा मज केली. मालकानं मला ताट हिसलून पुढीस ढकललं का तुम्ही ढकललं? तुम्ही ताट हिसली जा, मालकाला नाही. ताट हिसलून इकडे तिकडे झालं. श्री गुरु सारिका आस्थापाटी राखा. मालक घराच्या बाहेर निघाले, इवलेशे रोप लाविले द्वारी. असं जर केलं तर घरातला अन्न न राहता तो महाप्रसाद तयार होतो. आणि तो प्रसाद खाऊन जर मालक जर परभणीला जाऊ द्या, जिंतूरला जाऊ द्या, हिंगोलीला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, मालक कुठेही जरी गेले तर घरापर्यंत येईपर्यंत त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही नामस्मरणाची आणि हरिपाठाची ताकद आहे. म्हणून भजन करायचं, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. आणि महाराज अशा प्रकारे या ठिकाणी महाराज बीज उत्सव सुंदर या ठिकाणी साजरा झालेला आहे. आमचे सर्वच या ठिकाणी गायनाचार्य महाराज आहेत, दोनही मृदंगासाठी आमचे गजानन महाराज आहेत, तिकडे आमचे सुरेश दादा आहेत. या ठिकाणी आता महाराज ज्यांची उपस्थिती आहे असे आमच्या गुरुवर्य, ज्यांचं जीवन आमच्यासाठी आदरणीय आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचा 4ही वर्ष प्रथम नंबर होता, असे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे भागवत बाबा सुकरे यांचीच या ठिकाणी महाराज वडगावला महाराजांची सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे. मला वाटतंय या बारक्या पोरापासून तिकडचे सगळे पोरं बाबाच्या संस्थेतले बरं का, वडगावच्या संस्थेतले. आणि इथून इकडं आमच्या संतोष बाबा उमरीकर, आता 2 आमच्या परिसरामध्ये सुंदर वारकरी शिक्षण संस्था झाल्यात. इकडं संतोष महाराजाची आहे, तिकडं भागवत महाराजाची आहे. सगळ्याला एकच विनंती, हे बघा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेलं पोरग लय मोठा पक्वाज वादक होईल का? सांगत नाही. लय मोठा गायक होईल का? सांगत नाही. लय मोठा कीर्तनकार होईल का? सांगत नाही. लय मोठी गाडी घेऊन फिरेल का? सांगत नाही. पण ये महाराज नारदाच्या गादीवर 100% गॅरंटीनं सांगतो, आमच्या संतोष महाराजाकडं, आमच्या भागवत महाराजाकडं आल्याला विद्यार्थी लय मोठा गायक, लय मोठा वादक, लय मोठा कीर्तनकार नाही झाला तर काही हरकत नाही, पण चांगला माणूस म्हणून जीवनभर जगल एवढी 100% गॅरंटी. आज लेकरांना संस्काराची गरज आहे महाराज. आणि सगळ्याला विनंती, हे छोटे छोटे हात आहेत ना, या हाताला जर आताच चांगल्या हातात दिलं तर या हाताचं सोनं होईल. एकदा का हात महाराज रड जर झाले तर पुन्हा कोणाच्या बी हातात द्या, त्याचं काय सोनं होणार नाही. आमच्या मायबापानं महाराज आमचे आहे कोळे हात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज सारख्या, आळंदीसारख्या महात्म्यांच्या हातामध्ये दिले, म्हणून आमच्या हाताचं सोनं झालं. परिणाम आम्ही कीर्तनकार झालो, परिणाम हे गायक झाले, परिणाम हे वादक झाले. म्हणून हात जोडून विनंती, 2 जर मुलं असेल, एखादं डॉक्टर इंजिनियर जरी करत असताल तर एखादं महाराज करा. महाराज जरी नाही झालं तर कमीत कमी माळकरी म्हणून परमार्थ तरी घरात जन्माला घाला, एवढीच विनंती. गोड असं सुंदर नियोजन आहे महाराज. संतोष महाराज बघायला गेलं तर लहान माणूस आहे बरं का, सगळ्या गोष्टीनं लहान माणसं आहेत बरं का ते महाराज. पण त्यांची सेवा इतकी दांडगी, त्यांच्या आता मला कळत नाही तेव्हापासून ते सुंदर गातात. आणि त्यांनी आजपर्यंत परमार्थाची जी सेवा केली त्या सेवेचं फळ म्हणजे त्यांचे चिरंजीव बाबा.
बाकी काय ना. जे त्यांचे चिरंजीव वाजवतात ना एवढं गोड, हे म्हणजे संतोष महाराजानं परिसरात भजनाची जी सेवा केली, त्या भजनाच्या सेवेचं फळ म्हणजे असं आमच्या संतोष महाराजाचे चिरंजीव आहेत. सर्वांना गोड महाराज या ठिकाणी सहकार्य करत जा. मला तर वाटतंय प्रत्येक सामान्य माणसाला बीज उत्सव साजरा करण्यासाठी आता देहूला काही जाणं शक्य नाही, मग देहूच्या मालकाच्या मनातच आला असेल आणि आमच्या संतोष महाराजाच्या महाराज बुद्धीत टाकला असेल आणि साक्षात महाराज देहूच तुमच्या उमरीमध्ये अवतरला असं सुद्धा म्हणाय काय हरकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचं सुंदर असं मंदिर महाराज या ठिकाणी तयार होत आहे. एकल्याचा नोहे खेळ आणि मनवून मेळ मिळविला, तसंच महाराज ते एकट्याला काही शक्य नाही. होईल तेवढं सर्वांना सहकार्य करीत जा. ते मंदिर फक्त संतोष महाराजाचं नाही, या वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे ते दिसतंय ते मंदिर माझं आहे, ते दिसते ते सगळी बिल्डिंग माझी, ते दिसतंय ते सगळं माझं आहे. आणि या भावनेनं आपल्याला जर अशी भावना तिथं ठेवायची असेल तर आपण सुद्धा महाराज फुल नाही फुलाची पाकळी काही ना काहीतरी सहकार्य आमच्या संतोष महाराजाला केलं पाहिजे आणि आपण मंदिराच्या कामासाठी मदत केली पाहिजे एवढी विनंती. प्रत्येक जणांना काही ना काहीतरी त्यासाठी मदत करा आणि आपल्या या ठिकाणी महाराज श्रद्धेचं स्थान तयार होते. सगळ्यांना विनंती तुम्ही मदत करा आणि ती मदत म्हणजे बाबा तुमच्या आज नाही, तुम्ही जर आज केली तुमच्या 5 पिढ्या तरी पुन्हा सांगताल की आमच्या आजोबाने या मंदिरासाठी 5 रुपये दिलेत, आमच्या आजोबाने या मंदिरासाठी 20 रुपये दिलेत. तुमच्या 5 पिढ्या महाराज पुढे सांगतील आणि मंदिर तुमचं हक्काचं होऊन जाईल. विठाला विठाला आणि आज महाराज या ठिकाणी बीज उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांना गोड सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं अन्नदानाची सेवा केकर जवळेकर लाडाने का आश्रोबा दादा लबडे आणि गंगाधर दादा लबडे यांनी या ठिकाणी महाराज आज अन्नदानाची सेवा केली. सगळ्याला विनंती करतो एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि या ठिकाणी महाराज एका माय माऊलीने 90,000ची विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती दिली. त्या माय माऊलीला विनंती समोर यावं, आपला सत्कार स्वीकारावा. या कोण आहे ते या समोर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली